बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर केले गेले। घरफोडी प्रकरणी अमोल खोतकर याचं एन्काउंटर केले गेले। संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं हे प्रकरण। पोलिसांच्याकडून संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर केले गेलं। अमोल खोतकर असं या संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घेतली होती। पोलिसांच्यावर फायरिंग केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यानंतर त्याचं एन्काउंटर करण्यात आलं। संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास 2 ते 4च्या दरम्यान 6 आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून, कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते, त्यांच्या घरातून जवळपास 5.5 किलो सोनं, त्याचबरोबर 32 किलो चांदी आणि 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते। आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। त्या चोरीच्या आरोपामध्ये ज्या ज्या लोकांची नावं टाकलेली त्या लोकांनी ते सगळे वेल सेटल आहेत, सगळे श्रीमंत लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत। ज्याचा मर्डर झालाय तोही व्यावसायिक आहे। सगळे व्यवस्थित पैसे व्यवस्थित असणारे लोक आहेत। त्यांना चोरी करण्याची काहीही गरज नव्हती। हे चोरीचं नाव करून सुपारी त्यांनी जी घेतलेली आहे त्या लोकांकडनं, त्याच्यावर पडदा टाकण्यात येतोय की हा बाबा हा क्रिमिनल होता म्हणून मारला। पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं। मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे। पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेलं मर्डर आहे। मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवा आहे। जसाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही मी इथून जाणार नाही।